जय शिवराय मित्रांनो, मोठ्या फेरबदलासह अनपेक्षित बदलासह राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ह्याच्याच संदर्भातील एक राजपत्र अधिसूचना 21 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच अधिसूचनेच्या माध्यमातून कोणत्या मंत्री महोदयाकडे कोणतं खातं असणार आहे, त्यांची थोडक्यात ओळख काय असणार आहे, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर 15 डिसेंबर 2024 रोजी मंत्री महोदयांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, ज्याच्यामध्ये 36 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली। परंतु यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नव्हतं आणि पूर्ण अधिवेशन पार पडल्यानंतर या मंत्री महोदयांना आता अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री आणि ऊर्जा खातं हे असणार आहे। ऊर्जा खात्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा वगळून इतर विभाग त्यांच्याकडे असणार आहेत। विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क ही खाती देखील त्यांच्याकडे असणार आहेत। तर इतर जी काही शिल्लक खाती असतील ज्याचं खातेवाटप झालेलं नाही असे विभाग सुद्धा त्यांच्याकडे राखीव असणार आहेत। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ज्याच्यामध्ये सार्वजनिक उपक्रम ही खाती असणार आहेत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम असणार आहे। नियोजन खात्याचा कारभार देखील अजितदादा पाहणार आहेत। उत्पादन शुल्क सुद्धा त्यांच्याकडेच असणार आहे। याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं असं खातं असणार आहे ते म्हणजे महसूल खातं। महसूल खातं हे चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेलं आहे। ओबीसीचा चेहरा म्हणून ओळख असलेले चंद्रशेखर बावनकुळे यापूर्वी 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। यापूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी ऊर्जा, नवीन व नवीनीकरण ऊर्जा अशी खाती त्यांनी पाहिलेली आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळाचं जलसंपदा खातं देण्यात आलेलं आहे। शिर्डीमधून 30 वर्ष आमदार म्हणून ते निवडून येतात आणि यावेळेस सुद्धा घरघोस मतांनी त्यांची निवड झालेली आहे आणि आता त्यांच्याकडे जलसंपदा विभाग देण्यात आलेला आहे। हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभाग देण्यात आलेला आहे। सलग 6व्या वेळा कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे हे वैद्यकीय शिक्षण विभागाचं खातं देण्यात आलेलं आहे। चंद्रकांत बच्चू पाटील अर्थात चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज विभाग ही 2 खाती या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। ते कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून सलग 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि या निवडणुकीमध्ये 1,12,000पेक्षा जास्त मतांनी ते निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे ही महत्त्वाची खाती देण्यात आलेली आहेत। दुसरे एक महत्त्वाचं असं खातं म्हणजे जलसंपदा विभाग, विदर्भ, तापी आणि कोकण विभाग हे गिरीश दत्तात्रय महाजन यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। देवेंद्रजी फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्याकडे पूर्वी ग्रामविकास मंत्रालय होतं आणि आता या मंत्रिमंडळामध्ये त्यांना जलसंपदा, विदर्भ, तापी, कोकण विभाग देण्यात आलेला आहे। गेल्या मंत्रिमंडळामध्ये देखील पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग खातं सांभाळलेले गुलाबराव पाटील यांच्याकडे या सरकारमध्ये सुद्धा पाणीपुरवठा मंत्रालय देण्यात आलेलं आहे। याचप्रमाणे ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांचा देखील मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला असून त्यांना वनमंत्री पद देण्यात आलेलं आहे। गणेश रामचंद्र नाईक हे या मंत्रिमंडळामध्ये वनमंत्री म्हणून काम पाहणार आहेत। दादाजी भुसे यांना शालेय शिक्षण विभाग हे खातं देण्यात आलेलं आहे। गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री किंवा इतर महत्त्वाची अशी खाती पाहिलेले हे मंत्री यांच्याकडे आता शालेय शिक्षण विभाग देण्यात आलेला आहे। संजय राठोड मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाणार का अशा प्रकारे मोठ्या चर्चांना उधाण आलेलं होतं आणि अखेर त्यांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश केलेला आहे। गेल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी जलसंधारण म्हणून कॅबिनेट मंत्रिपद पाहिलं होतं आणि आता या मंत्रिमंडळामध्ये त्यांना जल आणि मृदा संवर्धन हे खातं देण्यात आलेलं आहे। पुढचं महत्त्वाचं असं नाव म्हणजे धनंजय पंडितराव मुंडे मंत्रिमंडळात समावेश किंवा पुन्हा एकदा कृषी मंत्री होणार का अशा चर्चांना देखील उधाण आलेलं होतं आणि धनंजय मुंडे यांना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे या ठिकाणी भुजबळ साहेबांचं खातं देण्यात आलेलं आहे। मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास आणि रोजगार हे खातं पुन्हा एकदा देण्यात आलेलं आहे। उदय सामंत यांना सुद्धा उद्योग विभाग आणि मराठी भाषा ही खाती पुन्हा एकदा देण्यात आलेली आहेत। विपणन आणि राजशिष्टाचार विभाग हा जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर 2014च्या मंत्रिमंडळामध्ये पर्यटन आणि रोजगार हमी योजना विभाग पाहिलेले मंत्री म्हणून जयकुमार रावल यांची ओळख आहे आणि धुळे विभागातून शिंदखेडा मतदारसंघातून येणारे जयकुमार रावल यांना विपणन आणि राजशिष्टाचार हा विभाग देण्यात आलेला आहे। याचप्रमाणे या मंत्रिमंडळामध्ये महिला मंत्र्यांमध्ये समावेश केले गेलेले नाव म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे। पंकजाताई यांना पुन्हा पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे खातं देण्यात आलेलं आहे।
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर पंकजाताईंना विधान परिषदेवरती घेण्यात आलेलं होतं आणि त्यांचा देखील या मंत्रिमंडळामध्ये समावेश करून पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे खातं देण्यात आलेलं आहे। दुसरा महत्त्वाचं असं एक नाव म्हणजे अतुल मोरेश्वर सावे, ओबीसी कल्याण, दुग्ध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा अर्थात रिन्युएबल एनर्जी सोलरचे जे प्रकल्प असतील ते अतुल मोरेश्वर सावे यांच्याकडे असणार आहेत आणि त्यांचा देखील या मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। अशोक रामाजी उईके, आदिवासी विकास हे खातं आता त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, अशोक रामाजी उईके हे भारतीय जनता पक्षाचे 2 वेळचे आमदार आहेत। 2014-2019 मध्ये सुद्धा ते मंत्रिमंडळामध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्यांना आदिवासी विकास मंत्री म्हणून हे खातं देण्यात आलेलं आहे। शंभूराजे देसाई यांच्याकडे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे। याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचं खातं ते म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य हे खातं आशिष शेलार यांना देण्यात आलेलं आहे। आशिष शेलार हे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य या विभागाचं काम पाहणार आहेत। मित्रांनो, राज्यामध्ये झालेल्या एका चुरशीची अशी निवडणूक ती म्हणजे इंदापूर, हर्षवर्धन पाटलाविरुद्ध विजयी झालेले दत्तात्रय भरणे यांना देखील या मंत्रिमंडळामध्ये समावेश करून खातेवाटप करण्यात आलेले आहे। क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विभाग तसेच अवकाप हे खातं दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलेलं आहे। याचप्रमाणे गेल्या मंत्रिमंडळामध्ये महिला व बालविकास खातं पाहिलेल्या आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा महिला व बालकल्याण विभाग देण्यात आलेला आहे। शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम हे खातं देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एका महत्त्वाच्या अशा खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे कृषी विभाग। कृषी विभाग नेमका कोणाला दिला जाणार? धनंजय मुंडे हेच पुन्हा कृषी मंत्री होणार का, की पुन्हा नव्या चेहऱ्याची या ठिकाणी वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि एक अनपेक्षित असा बदल करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांना कृषी खातं देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, कृषी खात्याला एक समर्पक असा कृषी क्षेत्रातील ओळख असलेल्या व्यक्ती म्हणून माणिकराव कोकाटे यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि माणिकराव कोकाटे यांना आता कृषी विभाग देण्यात आलेला आहे। ग्रामीण विकास व पंचायती राज हे खातं आता जयकुमार गोरे यांना देण्यात आलेलं आहे। देवेंद्रजी फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जयकुमार गोरे आणि यांच्याकडे आता हा ग्रामीण विकास आणि पंचायती राजचा खातेभार देण्यात आलेला आहे। नरहरी सीताराम झिरवळ, अन्न व औषधी प्रशासन हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। याचप्रमाणे संजय वामन सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग विभाग देण्यात आलेला आहे। भुसावळमधून आमदार म्हणून निवडून आलेले संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग विभाग देण्यात आलेला आहे। तर सामाजिक न्याय हा विभाग संजय सिरसाट यांच्याकडे देण्यात आलेला आहे। प्रताप बाबूराव सरनाईक यांच्याकडे परिवहन ट्रान्सपोर्ट विभाग देण्यात आलेला आहे। याचप्रमाणे एक महत्त्वाचं असं नाव ज्यांची गेल्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली नव्हती ते म्हणजे भरत मारुती गोगावले आणि यांच्याकडे आता रोजगार हमी विभाग देण्यात आलेला आहे। याचप्रमाणे मकरंद जाधव पाटील यांना मदत व पुनर्वसन विभाग देण्यात आलेला आहे। वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांची ओळख आणि त्यांना या ठिकाणी महत्त्वाचा असा विभाग म्हणजे मदत आणि पुनर्वसन हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नितेश नारायण राणे यांच्याकडे मत्स्यपालन व बंदरे हा विभाग देण्यात आलेला आहे। आपण पाहिलेले हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मत्स्य विभागाच्या काही महत्त्वाच्या अशा मागण्या आणि मच्छीमाराचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले होते आणि आता याच प्रश्नाला न्याय देण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे। पुढचं नाव आहे आकाश भाऊसाहेब फोंडकर। स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकर यांचे पुत्र आकाश फोंडकर यांच्याकडे श्रम विभाग देण्यात आलेला आहे। बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार विभाग देण्यात आलेला आहे। तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सामाजिक आरोग्य व कुटुंब कल्याण हे विभाग देण्यात आलेला आहे। राधानगरी विधानसभेचे आमदार प्रकाश आंबेडकर यांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांना सामाजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे मंत्रालय देण्यात आलेलं आहे। याचप्रमाणे राज्यमंत्रीपदी देखील 6 जणांची वर्णी लागलेली आहे आणि यांचे देखील खातेवाटप करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये पर्वती मतदारसंघातून निवडून आलेल्या माधुरीताई मिसाळ यांच्याकडे नागरी विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग व अवकाप ही खाती देण्यात आलेली आहेत। याचप्रमाणे आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थनियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी आणि न्याय तसेच श्रम ही राज्यमंत्रीपदाची खाती देण्यात आलेली आहेत। पंकज भोयार यांच्याकडे गृह, ग्रामीण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनिकर्म ही खाती देण्यात आलेली आहेत। मेघना बोर्डीकर यांच्याकडे सामाजिक, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, ऊर्जा, महिला व बालकल्याण आणि सार्वजनिक बांधकाम ही राज्यमंत्री खाती देण्यात आलेली आहेत। इंद्रनील मनोहर नाईक, वसंतराव नाईक यांचे नातू आणि यांच्याकडे देखील उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृदा आणि जलसंधारण ही खाती देण्यात आलेली आहेत। याचप्रमाणे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र
योगेश कदम यांचा देखील मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले योगेश कदम यांच्याकडं गृह, शहर, महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारच्या फेरबदलासह नवीन बदलासह हे मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, अधिसूचनाची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्या ठिकाणी आपण डाउनलोड करून या मंत्रिमंडळाचं खातेवाटप पाहू शकता। धन्यवाद।